जेऊर कुंभारीत बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश। जेऊर कुंभारी येथे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा लोकनेते बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम राबविण्याच्या त्यांच्या संदेशाला अनुसरून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिक किसन सोळके, जेऊर कुंभारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन दादासाहेब चव्हाण, उपसरपंच जालिंदर चव्हाण, उद्योजक संदीप वक्ते, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका सचिव किशोर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, संदीप राऊत, शशिकांत गुरसळ, कैलास चव्हाण, प्राध्यापक मधुकर वक्ते, विजय वक्ते, बंटी मेहत्रे, गौरव आयरे, सौरभ गायकवाड, गणेश पोटे आदीसह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन दादासाहेब चव्हाण यांनी केले। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। या ठिकाणी सर्व तरुण एकत्र येऊन बिपिनदादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे औचित्य साधून आज या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। आणि आम्हाला त्यावेळेस बिपिनदादांनी सांगण्यात आलेलं होतं की माझा वाढदिवस हा काही पेढे लाडू हे वाटून करण्यापेक्षा वृक्षारोपण आणि तसेच शाळेला वह्या पुस्तकं देऊन माझा हा वाढदिवस साजरा करावा। त्या निमित्ताने ते जेऊर कुंभारीचे सर्व तरुण एकत्र येऊन आता तो वाढदिवस अशा प्रकारे आम्ही झाड वृक्षारोपण आंब्याचे झाडं लावून तो साजरा या ठिकाणी केला गेलेला आहे। आणि असंच तरुण पिढींनी याला प्रोत्साहन देऊन परत पुढे वृक्षारोपण करावं असे मी बिपिनदादा कोल्हे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने असं सांगू इच्छितो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 21 जून आमच्या सर्वांचे नेते आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांचा वाढदिवस आहे। आदरणीय दादांचा वाढदिवस हा नेहमी दरवर्षी विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांतून त्यांचे अनेक चाहते कार्यकर्ते साजरा करत असतात। आणि त्याच पार्श्वभूमीवर आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जेऊर कुंभारी गावामध्ये सर्व तरुणांनी एकत्र येत वृक्षारोपण करून हा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि दादांचं देखील आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी आवाहन असतं की वाढदिवसाच्या दिवशी सत्कार, हार, फेटे असा कार्यक्रम न करता आपण सामाजिक उपक्रमातून जसं की वृक्षारोपण असेल, शालेय विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, अशा सामाजिक उपक्रमातून हा वाढदिवस साजरा करण्यात यावा। आणि त्याच आवाहनाला एक प्रतिसाद म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थांनी, नागरिकांनी वृक्षारोपणाद्वारे हा वाढदिवस साजरा करून आदरणीय दादांना शुभेच्छा दिलेल्या आहेत।